God is good all the time God is good. मित्र हो, परमेश्वर ह्या शब्दाचा अर्थ होतो ह्यावे, यहोवा. निर्गम चॅप्टर 6 पहा. देव मोशेशी बोलला, तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी अब्राहम, इसहाक व याकोब ह्यांना सर्व समर्थ देव म्हणून प्रकट झालो. सर्व समर्थ ह्या शब्दाचा हिब्रू भाषेमध्ये अर्थ होतो अल शदाय. तथापि परमेश्वर म्हणजे यहोवा, यहवे ह्या माझ्या नावाने मी त्यांना म्हणजे यहुद्यांना ज्ञात नव्हतो, म्हणजे लक्षात नव्हतो. इंग्रजी बायबलमध्ये परमेश्वराला लॉर्ड म्हणतात, तसेच जेहोवा व अदोनाय देखील म्हणतात. तसेच हिब्रू बायबलमध्ये देवाला एलोहिम म्हणतात व परमेश्वराला हाशेम म्हणतात. मित्रहो, ही सर्व नावे परमेश्वराची आहेत, म्हणजे परमेश्वर या नावाच्या जागी ही सर्व नावे पवित्र शास्त्रात लिहिलेली आहेत. या वचनांकडे जरा लक्ष द्या. स्तोत्र चॅप्टर 106 पहा. इस्रायलाचा, यहुद्यांचा देव परमेश्वर म्हणजे यहवे, यहोवा, अदोनाय, जेहोवा, हाशेम, लॉर्ड ह्याचा अनादिकालापासून अनंत कालापर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोक आमेन म्हणोत. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन ह्या शब्दाचा अर्थ होतो 2 करंथी चॅप्टर 1 पहा. देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे. म्हणजे देवाची सगळी वचने त्यांच्यात होकारात्मक आहेत. म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. म्हणजे आपण देवाची सर्व वचने स्वीकारतो आणि आमेन म्हणतो. आणि परमेश्वराचे स्तवन करा या शब्दाजागी आपण हालेलुया म्हणतो. हालेलुया म्हणजे परमेश्वराची स्तुती होवो. मित्र हो, या वचनांकडे जरा लक्ष द्या. निर्गम चॅप्टर 15 वर्स 3 पहा. परमेश्वर रणवीर आहे, ह्यावे हे त्याचे नाव आहे. तसेच यशया चॅप्टर 51 वर्स 15 पहा. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे, सेनाधीश परमेश्वर हे माझे नाम आहे. स्तोत्र चॅप्टर 41 पहा. इस्रायलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन आमेन. या सर्व वचनांमध्ये इस्रायल यहुद्यांचा देव परमेश्वर म्हणजे यहवे, अदोनाय हा आहे. आता या वचनाकडे जरा विशेष लक्ष द्या. होशे चॅप्टर 1 वर्स 7 पहा. यहुदाच्या घराण्यावर मी म्हणजे देवपिता दया करीन. त्यांचा देव म्हणजे इस्रायली यहुद्यांचा देव परमेश्वर. इस्रायली यहुदी लोक यहवे, अदोनाय ह्या देवाची भक्ती करतात. यहवे, अदोनाय ह्याच्या हातून त्यांचा म्हणजे इस्रायली यहुद्यांचा उद्धार करीन. आणि उद्धार या शब्दाचा अर्थ होतो पाप व विनाश यापासून वाचवीन. मित्र हो, इथे लिहिलेलं आहे मी दया करीन. तर हा मी कोण आहे? मी हा देवपिता आहे. तर इस्रायली यहुदी लोक ज्या देवाची भक्ती करतात, ज्या देवाला हाका मारतात, तो देव अदोनाय, यहवे हा आहे. कारण इथे लिहिलेलं आहे मी म्हणजे देवपिता म्हणतो मी दया करीन. त्यांचा म्हणजे यहुद्यांचा, इस्रायलांचा देव परमेश्वर. जर इस्रायली यहुद्यांचा देव परमेश्वर अदोनाय, यहवे हा आहे, कारण इस्रायली यहुदी लोक ह्याच नावाने देवाची भक्ती करतात, ह्याच देवाला हाका मारतात. तर अदोनाय, यहोवा या देवापेक्षा मोठा कोणी आहे? कारण इथे स्पष्ट लिहिलेलं आहे मी दया करीन. इस्रायली यहुदी लोकांचा देव अदोनाय याच्या हातून इस्रायली यहुद्यांचा
उद्धार करीन. तर इस्रायली यहुदी लोक ज्या अदोनाय देवाची भक्ती करतात तो अदोनाय देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू हा यहुद्यांचा व सर्व जगाचा प्रभू परमेश्वर देव आहे. यशया चॅप्टर 9 वर्स 6 पहा. कारण आमच्यासाठी बाळ येशू जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे. येशूच्या खांद्यावर सत्ता राहील. येशूला अद्भुत मंत्री, सर्व समर्थ देव. सर्व समर्थ देव या शब्दाचा अर्थ होतो अल शदाय, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. यशया संदेष्टाच्या द्वारे प्रभू येशूसाठी भविष्यवाणी झाली होती. यशया चॅप्टर 40 वर्स 3 पहा. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा म्हणजे अदोनायाचा, ह्यावेचा मार्ग सिद्ध करा. आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. तसेच मत्ती चॅप्टर 3 पहा. त्याच्याच विषयी म्हणजे प्रभू येशू विषयी यशया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा म्हणजे अदोनायाचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. तसेच मार्क, लूक आणि योहान या शुभवर्तमानामध्ये देखील ही भविष्यवाणी आहे. ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्तासाठी झाली होती. पण या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला लॉर्ड, अदोनाय, याहवे, परमेश्वर म्हटले आहे. मित्र हो, देवपिता राजा आहे. देवपिता या पृथ्वीवर या जगात कधीच आला नाही. तर देवपिता हा आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये राहून आपली सर्व कार्य पूर्ण करीत असे. म्हणून प्रभू येशू हा अदोनाय, याहवे हा परमेश्वर देखील आहे. तसेच देवपित्याचा आत्मा प्रभू येशूमध्ये होता. यशया चॅप्टर 42 वर्स 1 पहा. पहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला, ह्याच्याविषयी म्हणजे प्रभू येशूविषयी माझा जीव संतुष्ट आहे. ह्याच्या ठाई म्हणजे प्रभू येशू ठाई मी म्हणजे देवपिता आपला आत्मा घातला आहे. तसेच प्रभू येशूला देवाचे वचन म्हणतात, देवाचा शब्द म्हणतात. स्तोत्र चॅप्टर 107 पहा. ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. तो म्हणजे पिता परमेश्वर आपले वचन, आपला शब्द म्हणजे प्रभू येशूला पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. योहान चॅप्टर 14 पहा. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. योहान चॅप्टर 10 पहा. मी आणि पिता एक आहोत. योहान चॅप्टर 14 पहा. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. म्हणजे आपण प्रभू येशूजवळ प्रभू येशूच्या नावाने जे काही मागू ते प्रभू येशू करील. मित्र हो, प्रभू येशूच हा यहोवा, याहवे, जहोवा, अदोनाय, लॉर्ड हा देव आहे. मित्र हो, काही लोकांचा असा गैरसमज आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रारंभापासून ह्या जगात, ह्या पृथ्वीवर नव्हता, तर तो फक्त पवित्र शास्त्रातील भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी आला होता. ह्या वचनांकडे जरा लक्ष द्या. योहान चॅप्टर 8 वर्स 56 पहा. तुमचा बाप अब्राहम माझा म्हणजे प्रभू येशूचा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला. तो दिवस त्याने म्हणजे अब्राहमाने पाहिला व अब्राहमाला हर्ष झाला. वर्स 58 पहा. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. उत्पत्ती चॅप्टर 18 पहा. तो म्हणजे अब्राहम
दिवसाभर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता येशूने ममरेच्या एलोन राईत त्याला म्हणजे अब्राहमाला दर्शन दिले. निर्गम चॅप्टर 17 वर्स 6 पहा होरेब डोंगरावरील एका खडकावर मी म्हणजे प्रभू येशू तुझ्या पुढे उभा राहीन आणि तू त्या खडकावर काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पाणी पितील. इस्रायलाच्या वडिलांच्या देखत मोशेने तसे केले. पहिला करंथी चॅप्टर 10 वर्स 3 आणि 4 पहा. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न म्हणजे मान्ना सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक म्हणजे ज्या खडकावर मोशेने काठी आपटली तो खडक तर प्रभू येशू ख्रिस्त होता. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. आणि इस्रायली लोकांनी जे आध्यात्मिक अन्न म्हणजे मान्ना खाल्ला होता ते काय होते? स्तोत्र चॅप्टर 78 वर्स 24 आणि 25 पहा. खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले. दिव्य दूतांची भाकर मानवांनी खाल्ली. मान्ना हे दिव्य दूतांची भाकर होती. मित्रहो, मोशेला दर्शन देणारा व मोशेला नियमशास्त्र देणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशूने जो जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला तो पृथ्वीवर घडवला, स्वर्गात नव्हे. एदेन बाग ही पृथ्वीवर होती, स्वर्गात नव्हती. योहान चॅप्टर 1 वर्स 10 पहा. तो म्हणजे प्रभू येशू जगात होता व जग प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झाले, तरी जगाने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखले नाही. कलसीकरास चॅप्टर 1 वर्स 16 आणि 17 पहा. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व येशू ख्रिस्तामध्ये निर्माण झाले. सर्व काही येशू ख्रिस्ताद्वारे व येशू ख्रिस्तासाठी निर्माण झाले आहे. येशू ख्रिस्त सर्वांच्या पूर्वीचा आहे व येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. प्रभू येशू अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. दुसरा करंथी चॅप्टर 4 वर्स 5 पहा. कारण आम्ही आपली घोषणा करत नाही, तर ख्रिस्त येशू हा अदोनाय याहवे आहे अशी येशू प्रित्यार्थ आम्ही घोषणा करतो.